राऊतांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय उत्तर दिलेलं आहे पाहूयात। ट्रिब्युनल गावसला चाललेला आता मॅच फिक्सिंग म्हणजे काय, म्हणजे त्यांचे आमदार विरोधी पक्षाचे लोक मग मॅच फिक्सिंगचा आरोप करतात। आता मॅच फिक्सिंग म्हणजे काय, म्हणजे त्यांचे आमदार विरोधी पक्षाचे लोक मग अध्यक्षांच्या कॅबिन मध्ये जेवत होते, ते काही आम्ही त्याच्यावर आक्षेप घेतला का? असा कुठलाही आता त्या दिवशी अध्यक्ष माझ्याकडे आले, ते अधिकृत त्यांच्या वाहनातून आले, अधिकृतपणे आले, रात्री लपून आले नाही, दिवसाच्या उजेडामध्ये आले। आमदार अपात्रतेचा निकाल ही मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे। तर संजय राऊतांच्या या आरोपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तरही दिलेलं आहे। कोणतीही मॅच फिक्सिंग झालेली नाहीये, जो निकाल लागेल तो योग्यच असेल, कायद्याच्या सर्व बाजूंनी विचार करून निकाल देण्यात येईल, संविधानाला मानूनच, संविधानाचा विचार करून, संविधानातील कक्षा ओळखूनच हा निकाल देण्यात येणार आहे, असं वक्तव्य वारंवार नार्वेकरांकडूनही करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर जोडले गेलेले आहेत। जयंतजी, आज खरं तर गेल्या 1.5 वर्षापासून आपण ज्या गोष्टीची वाट बघतोय, आमदार अपात्रतेचा निकाल, आणि आज तो 4 वाजल्यानंतर सुनावणी त्याची सुरू होणार आहे। काय घडू शकतं, काय अंदाज आहे? काय घडू शकतं हे तर तुम्ही सांगितलं तसंच केवळ नार्वेकर स्वतः सांगतील तेव्हाच जी, परंतु एवढं खरं आहे की हा विषय आपल्याला जेवढा वाटतोय की आजच्या आज याचा निकाल लागेल, कदाचित याचा निकाल आज लागणार नाही। कदाचित हा आतापर्यंत जसं सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत घडतलं किंवा इतर केसेसच्या बाबतीत एक प्रकारे पेंडिंग सुद्धा राहू शकतो, किंवा हा लगेच सुप्रीम कोर्टात पाठवला जाऊ शकतो, याची पण शक्यता नाकारता येत नाही। एक ठोस निर्णय आजच लागेल याची शक्यता मला कमी वाटते, कारण आतापर्यंतचं रेकॉर्ड तसंच आहे की कुठलाही ठोस निर्णय हा आलेला नाही। जी, मात्र सर्वोच्च न्यायालयानेच नार्वेकरांना असं ठासून सांगितलं होतं की तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत निकाल लावायचा आहे। त्यानंतर त्यांनी वेळ वाढवून दिली, 10 जानेवारी ही वेळ दिली। त्याच्यामुळे काहीतरी आज घडू शकतं, आमदार अपात्र होऊ शकतात, नार्वेकरांचा राजीनामा येऊ शकतो किंवा सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतं। जर प्रत्येक बाजू जर बघितली, जर सर्वोच्च न्यायालयात हा निर्णय गेला आणि सर्वोच्च न्यायालयानेच मुळात हा नार्वेकरांना अधिकार दिलेला आहे की तुम्ही करा, तर पुन्हा सर्वोच्च न्यायालयात पाठवण्याची गरज काय आहे? असे अनेक इश्यूज आहेत की मुळात विधानसभेचं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद हे ऑन पार विथ हायकोर्ट असताना आपण पहिल्यांदा हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात जाण्याची गरजच काय होती, कारण त्यांच्या अथॉरिटीज तेवढ्याच आहेत। अशा प्रकारचे अनेक इश्यूज होते, पण हे सगळे टाळत एक प्रकारे ज्याला टाइम कन्झ्युमिंग फॅक्टर म्हणता येईल तसं करत करत जवळपास गेले 30 जून पासून आतापर्यंत ही केस चालत आहे, जवळपास 1.5 वर्ष झालेलं आहे। आता सुद्धा तोच प्रकार होऊन अजून, कारण 12 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मुंबईत आहे परवा, तर त्याच्यामुळे त्या दृष्टीने काही कुठलंही मेजर घडू नये असं काही एक नवा मधला मार्ग काढला जाऊ शकतो का, हा एक पर्याय। किंवा दुसरा पर्याय म्हणजे चक्क मग सुप्रीम कोर्ट, कारण स्पीकरचं स्थान हे हायकोर्टाच्या लेव्हलचं असल्यामुळे लगेच त्याच्यावर सुप्रीम कोर्टात पिटिशन दाखल करून त्याच्यावर आलेल्या निर्णयावर स्टे वगैरे घेऊन स्टेटस को राहू शकतं, असं एक प्रकारे असं प्लॅनिंग झालेलं आहे का, हे सगळं आपल्याला 4च्या नंतर पहिल्यांदा क्लिअर होईल। जर आज निकाल लागायचा ठरलाच, निकाल आज त्यांनी निकालाचं वाचन केलंच, तर आगामी लोकसभा निवडणुकांवर या निकालाचा मोठा प्रभाव पडू शकतो। त्यामुळे या गोष्टीची काळजी या निकालात घेतली असावी का? अर्थात याचं कारण असं आहे की अगदी राम मंदिराच्या उद्घाटनापासून जवळपास गेल्या, मी म्हणतो 1 वर्षापासून, पण आता अगदी लोकसभेला केवळ 4 ते 5 महिने उरलेले असताना आता होणारी घडणारी प्रत्येक कृती ही त्याचा इफेक्ट लोकसभेवर कसा होईल याचा सांगोपांग विचार करून केलेली असते। त्याच्यानंतर होणाऱ्या महाराष्ट्राच्या इलेक्शनचाही विचार केला जाऊ शकतो, आणि त्याच्यामुळे हा जो काही निर्णय असेल त्याचा आधी परिणाम काय होईल याचा पूर्णपणे अभ्यास रुलिंग पार्टीद्वारे नक्कीच आता या संदर्भात नक्की काय घडेल 4 वाजता बघणंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद जयंतजी, आपण इथे विश्लेषण केलं।